साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्य अन्न आयोग अध्यक्ष यांची सोलापूर येथे दौरा असताना त्यांच्याकडे वादग्रस्त रास्त भाव धान्य दुकानाबाबतीत आलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी यांनी परिमंडळ ब विभागातील 11 दुकानांची तपासणी केली होती। त्या 11 दुकानांपैकी जुना घरकुल जवळ गांधीनगर अक्कलकोट रोड येथील साधना सर्व ग्राहक व्यवसाय संस्था ब 34 या दुकानाची तपासणी केली असता त्याच्यात दोष आढळून आले। दुकानात जागा अपुरी असणे, दुकानात दर्शनी भागात बोर्ड नसणे, दफ्तर अद्ययावत नसणे तसेच गहू 9.56 आणि तांदूळ 14.35 इतके धान्य तफावत आढळल्याने शासकीय दराप्रमाणे धान्याची होणारी 85,554 इतक्या किमतीचा दंड आकारण्यात आला असून त्याशिवाय त्या रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्यांकरता निलंबित करण्यात आला आहे। राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साड्यांची परस्पर विल्हेवाट लावण्याचा सावळा गोंधळ परिमंडळ विभागात घडत असल्याचे प्रसार माध्यमांमधून बातमी झळकताच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ॲक्शन मोडवर येत भरारी पथकांची नेमणूक केली असून गुरुवार रोजीपासून या भरारी पथकाचे प्रमुख परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके, पुरवठा निरीक्षक राजेश यंपुरे यांनी दिवसभरात एकूण 6 दुकानांची तपासणी केली असून एकंदरीत परिमंडळ अ विभागात 60 इतकी दुकाने आहेत। लवकरच इतर सर्व दुकानदारांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असून दोषी दुकानांवर कारवाई करणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी कळवले आहे। आपल्या दुकानात अचानक आलेल्या भरारी पथकाला पाहून दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। मागील 2 महिन्यात असेच अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या पॉइंटवर भरारी पथकामार्फत धाड टाकून कारवाई करण्यात आली होती।